3 स्टार्ट. नमस्कार. अन्न, आरोग्य व स्वच्छता या विषयावर आधारित आम्ही जलशुद्धीकरण या प्रकल्पाची प्रतिकृती तयार केली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात मोठे खडे व दुसऱ्या टप्प्यात लहान खडे व त्यात तिसऱ्या टप्प्यात मोठी वाळू व दुसऱ्या टप्प्यात लहान वाळू असे आम्ही साहित्य घेतले आहे. त्यात पंपिंगच्या साहाय्याने शहरातील सांडपाणी आपण पहिल्या टप्प्यात टाकणार आहोत. त्या पहिल्या टप्प्यात पाळापाचोळा वेगळा होईल व दुसऱ्या टप्प्यात काही बारीक कण असतील ते वेगळे होतील व तिसऱ्या टप्प्यात अजून काही बारीक कण असतील ते वेगळे होतील व चौथ्या टप्प्यात आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आणि हे पाणी आपण शेतीसाठी वापरणार आहोत. तर आम्ही त्याची प्रतिकृती तुम्हाला दाखवत आहोत. पहिल्या टप्प्यातून पाळापाचोळा वेगळा होऊन बारीक कण दुसऱ्या टप्प्यात जातात व दुसऱ्या टप्प्यातून अजून बारीक कण वेगळे होऊन तिसऱ्या टप्प्यात जातात व तिसऱ्या टप्प्यातून शुद्ध पाणी आपल्याला मिळते आणि हे पाणी आपण शेतीसाठी वापरणार आहोत. आणि याच्यात आपण शहरातील सांडपाणी स्वच्छ करता येते, पावसाचे गढूळ पाणी स्वच्छ व शुद्ध करता येते, पाण्यातील क्षार शुद्ध करता येते, वेगळे करता येते, अशुद्ध पाणी शुद्ध करता येते, पाण्यातील मातीचे कण वेगळे करता येते. आणि ह्या प्रकल्पासाठी आम्हाला 0 रुपये खर्च लागलेला आहे. हे पाईप आम्ही आमच्या शाळेसमोर असणाऱ्या रस्त्याचं काम चालू होतं तिथून आम्ही हे पाईप घेतलेले आहेत. हे बॉटल आमच्या शाळेमध्ये आदल्या दिवशी एक केंद्रातील कार्यक्रम होता, त्यामध्ये आम्हाला ह्या बॉटल तिथे रिकाम्या सापडल्या, त्याच्यामधून आम्ही ह्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. आणि त्यानंतर हे बॉक्स आम्ही शाळेतील बिस्किट वाटण्यासाठी आणले होते, त्याच्यामधून आम्ही हे बॉक्स घेतलेले आहेत आणि असा हा प्रकल्प आमचा 0 रुपयात तयार झालेला आहे. मस्त, छान, टाळ्या वाजवा.